महायुतीमध्ये कोकणामधली जागा जाहीर होण्याच्या आधी तटकरे कुटुंबाच्या हालचाली सध्या सुरू झाल्यात आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तटकरे कुटुंबाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने तटकरे कुटुंबाने रविवारी बैठक बोलावली। रायगड जिल्ह्यामधील प्रदेश पदाधिकारी आणि प्रतिनिधी यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं आहे। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। निलेश, महायुतीमधल्या काही जागांवरून या कुरबुरी सुरू होत्या आणि अजूनही कोकणामधला जी रस्सीखेच आहे ती थांबलेली नाहीये। काय नेमक्या तटकरेंच्या कुटुंबाकडून हालचाली सुरू आहेत? यामिनी, सध्या महाराष्ट्रामध्ये एक चर्चेची निवडणूक आहे ती रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग। कारण आपण अनेक दिवसांपासून पाहतोय तटकरे कुटुंबीय विरुद्ध शिवसेनेचे रायगड जिल्ह्यातले आमदार अशा पद्धतीचं सातत्यानं चित्र दिसलेलं आहे आणि यामुळेच अजूनही या ठिकाणची जी उमेदवारी आहे ती नेमकी कुणाला मिळणार याची स्पष्टता आलेली नाहीये। दुसरीकडे तटकरे कुटुंबियांना मात्र अनिकेत तटकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं असंच ठरवल्याचं दिसतंय। कारण उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधीच त्यांना एक महत्वाचा मेळावा थेट सुतारवाडीमध्ये बोलवल्याचं आपल्याला दिसतंय। सर्व रायगड जिल्ह्यातल्या सर्वसाधारण बैठकीसाठी कार्यकारिणीला निमंत्रित केलेलं आहे। यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे या निवडणुकीमध्ये मतदार आहेत त्या मतदारांना देखील निमंत्रित करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, सभापती, जिल्हाध्यक्ष या सर्वांना, या सभापती, नगराध्यक्ष या सर्वांना बैठकीसाठी बोलावलेलं आहे। आणि या बैठकीमध्ये नेमकी पुढची रणनीती कशी असणार आहे, कशा पद्धतीने आपण या निवडणुकीत सामोरे जाणार आहोत या संदर्भातली चर्चा होणार आहे। या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुनील तटकरे असणार आहेत, तर प्रमुख उपस्थिती आदित्य तटकरे आणि अनिकेत तटकरे यांची या ठिकाणी असणार आहे। एकंदरीतच महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आता आपल्या हालचाली सुरू केल्यात आणि निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी देखील सुरू केलेली आहे। अगदी निलेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.